कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी या संत सावता महाराजांच्या ओवी तुम्ही ऐकल्या असतीलच। त्यासोबतच विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले आणि इतके अनर्थ एका अविद्येने केले। या विद्येचं महत्त्व सांगणाऱ्या महात्मा फुलेंच्या पंक्ती। मुलींची पहिली शाळा सुरू करणारे फुले, पहिल्या शिक्षिका सावित्रीबाई फुले आणि ज्यांना भेटायला विठ्ठल स्वतः त्यांच्या मळ्यात गेला ते संत सावता माळी। असा विचारांचा आणि समाज सुधारणेचा क्रांतिकारी विचारांचा वारसा लाभलेला माळी समाज। महाराष्ट्रात मराठ्यांची ताकद उठून दिसते। त्यानंतर वंजारी समाज देखील एकतेच्या बाबतीत मागे नाहीये। वंजारी समाजाचा इतिहास, राजकीय आणि सामाजिक स्थिती आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितली। ज्या ओबीसींचा उल्लेख सातत्याने महाराष्ट्रात होतो, कदाचित तुम्हाला माहिती नसेल की याच ओबीसी कॅटेगरीतील माळी या एकट्या समाजाची लोकसंख्या मराठा समाजानंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे, अंदाजे 1.5 कोटी। आणि याच माळी समाजाची राजकीय सामाजिक स्थिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। छगन भुजबळ आणि राजीव सातव यांच्यासारखे ओबीसी हिताची भाषा करणारे आणि महाराष्ट्राबाहेर प्रभाव टाकणारे राजकारणी मूळचे माळी समाजातीलच। छगन भुजबळ यांना त्यांच्यानंतर माळी समाजात नेतृत्व तयार करता आलं नाही असा आरोप त्यांच्यावर होतो, कारण पंकज भुजबळ, समीर भुजबळ हे कुठेतरी महाराष्ट्र पिंजून काढण्यात कमी पडलेत हे नाकारून चालणार नाही। मात्र ही पोकळी भरून काढत असताना माळी महासंघाचे अविनाश ठाकरे असतील, सावता परिषदेचे कल्याण आखाडे असतील, त्यानंतर शंकरराव लिंगे असतील, हे काही जे आहे समाजाचं उमद नेतृत्व म्हणून उदयास येत आहेत। नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत सुद्धा माळी समाजातून 7 आमदार झाले। येणाऱ्या काळात निश्चितच माळी समाज महाराष्ट्राच्या राजकारणात निर्णायक ठरू शकतो। मात्र हा समाज विखुरलेला असल्यामुळे आपलं उपद्रव्य मूल्य सिद्ध करण्यात कुठेतरी कमी पडतो। माळी समाजाची राजकीय सामाजिक पार्श्वभूमी पाहायची झाली तर समाजाचा मुख्य व्यवसाय हा शेती। सुरुवातीला हा समाज शेतीच्या माध्यमातून आपला उदरनिर्वाह करायचा। नंतरच्या काळात समाजाने शेतीसोबतच इतर व्यवसायात जम बसवला। 150 वर्षापूर्वी माळी समाजातील महात्मा फुले हे कॉन्ट्रॅक्टर होते। त्यांनी पुण्याच्या शेजारील खडकवासला धरणाची निर्मिती केली आहे। सोबतच पुण्यातील महत्त्वाच्या रस्त्याची कामं देखील फुलेंच्याच कॉन्ट्रॅक्टर कंपनीने केली आहे। त्यामुळे माळी समाजाला व्यवसायाचा देखील मोठा वारसा लाभला आहे। तसंच महात्मा फुलेंच्या सामाजिक क्रांतीनंतर माळी समाजातून अनेक क्षेत्रात विद्वानांची फळे तयार झाली। त्यात अनेक पत्रकार असतील, लेखक असतील, कामगार नेते असतील, ते उदयास आले। आता सध्याच्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीचा आढावा घेतला तर माळी समाज हा बऱ्यापैकी इतर समाजापेक्षा फॉरवर्ड विचाराचा आणि परिवर्तनवादी विचाराचा समजला जातो। आणि यामागे निश्चितच संत सावता माळी महाराजांचा आणि महात्मा फुले यांचा ऐतिहासिक वारसा लाभल्यानं माळी समाजात परिवर्तनवादी विचार हा रुजलेला दिसतो। या परिवर्तनवादी विचारामुळेच महाराष्ट्राच्या राजकारणात माळी समाजाचं वर्चस्व पाहायला मिळतंय। कारण या समाजाची संख्या आणि पॉलिटिकल समज यामुळे मराठा समाजानंतर राजकारणावर माळी समाजाचं सर्वात जास्त वर्चस्व पाहायला मिळतं। महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर काँग्रेसच्या माध्यमातून समाजाला नेतृत्व करण्याची देखील संधी मिळाली। यामध्ये प्रामुख्याने स्वर्गीय राजीव सातव यांचं नाव समोर येतं। त्यानंतर शिवसेनेच्या माध्यमातून छगन भुजबळ हे मुंबईचे महापौर झाले। नंतर भुजबळांनी शरद पवारांच्या माध्यमातून काँग्रेस पक्षात प्रवेश केला आणि त्यामुळे भुजबळ यांच्यामुळे पुढे 1999 नंतर माळी समाज हा शरद पवारांकडे झुकलेला पाहायला मिळतो। तो अगदी 2024 पर्यंत म्हटलं तरी हरकत नाही। इतक्या मोठ्या कालखंडात समाजाचं नेतृत्व हे छगन भुजबळ यांनी केलंय आणि त्यामुळे माळी समाजाची राजकीय लेगसी ही छगन भुजबळांशी जोडली गेली आहे हे नाकारून चालत नाही। पण सध्याच्या राज्याच्या राजकारणाचा विचार केला तर माळी समाज हा भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या 4ही पक्षात विभागला गेल्याचं चित्र विधानसभेच्या निकालावरून स्पष्ट दिसतंय। यंदाच्या विधानसभेत माळी समाजाचे 7 आमदार निवडून आलेले आहेत। त्यामध्ये छगन भुजबळ, देवयानी फरांदे, जयकुमार गोरे, मनीषाताई चौधरी, अतुल सावे, उमेश यावलकर आणि अजय चौधरी। या व्यतिरिक्त अमोल कोल्हे, योगेश टिळकर, रुपालीताई चाकणकर, संजय राऊत असे काही नेते देखील माळी समाजाचे आहेत। मात्र यातील काही नेते असे देखील आहेत जे कधीच स्वतःला माळी म्हणून प्रोजेक्ट करत नाही। काय कारण आहे ते त्यांना माहिती। राज्यात माळी समाजाची संख्या ही सातारा, नाशिक, बुलढाणा, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, नागपूर अशा वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये, वेगवेगळ्या पट्ट्यामध्ये आपल्याला बघायला मिळते आणि त्यामुळे या जिल्ह्यातून माळी समाजाचे आमदार ही निवडून येत असतात। मराठा ओबीसी वादात सिंदखेड राजासारख्या मतदारसंघातून, ज्या मतदारसंघात मराठा मतदार पहिल्या क्रमांकावर आहे, मात्र माळी समाजाची भक्कम साथ ओबीसी उमेदवाराला मिळाल्यामुळे त्या ठिकाणी मनोज कायंदे यांच्यासारखा नौखा उमेदवार जिंकून आला। ही माळी समाजाच्या एकजुटतेची पावतीच म्हणावी लागेल। राज्यातील ओबीसी समाज हा भुजबळांच्या नेतृत्वाखाली संघटित झालेला दिसतोय।
त्याचा राजकीय परिणाम हा नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत आपल्याला पाहायला मिळाला। माळी समाज राजकीय भूमिकांसाठी आता एकसंघ झालेला पाहायला मिळतोय आणि त्यामुळं येणाऱ्या काही काळात हा समाज ओबीसी नावाच्या छताखाली राहणंच पसंत करेल की स्वतंत्र कास्ट आयडेंटिटी जपेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। यावर तुम्हाला काय वाटतंय? भविष्यात माळी समाजाची सामाजिक, राजकीय आणि आर्थिक दिशा कशी असेल? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।